आज हुताशनी पौर्णिमा, होलिकोत्सव आणि याच दिवशी आपल्याला एक रामायणाचा अयोध्याकांडातला एक भाग अर्थात सगळ्यात महत्त्वाचा अयोध्याकांडातला जो प्रसंग आहे तो आज आपण अनुभवणार आहोत. आणि मला या शिवथरघळ ग्रंथराज दासबोध समूहाने वारंवार संधी दिलेली आहे. आजही आजच्या मुहूर्तावर एक संधीच मिळाली असं मी समजते. प्रथम श्रीरामांना, श्री समर्थांना आणि आपण श्रोते जगदीश मूर्ती आपल्यामध्ये स्थित असणाऱ्या आत्मारामाला वंदन करते. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक समीक्षक या ठिकाणी आले असतील त्या सर्वांना वंदन करते आणि आजच्या या निरूपणाला प्रारंभ करते. कलौ युगे जनिष्यमाण मंदबुद्धिमानवान् निमज्जतो भवाम्बुधौ विलोक्य योनुकंपया मरुत्सुतो नृदेहदृक् बभूव बहुवृचां कुले गुरो नमामि रामदास पादपंकजन्तव शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ पंचक जय श्रीधर स्वामींनी लिहिलेला आहे. त्यातला एक श्लोक म्हणते, मातृगर्भतो जात शुक्तितो मौक्तिकं यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेर्य आराम श्रीसमर्थं प्रणौमितं त्रिमितार्को यः सुधांशु शान्तिदस्तथा सत्तत्वरत्नगर्भोऽयं श्रीसमर्थं प्रणौमितं यस्तप्तरुत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दवनभूकृद्य श्रीसमर्थं प्रणौमित श्लोकपञ्चकमेतद्य श्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी विरचितं श्रीसमर्थ पंचकं स्तोत्रं संपूर्णं. भजे विशेषसुन्दरं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव राममद्वयं जटाकलापशोभितं समस्तपापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं भजेह राममद्वयं भजेह राममद्वयं. पुन्हा एकदा या समूहातील सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. समजा शेवटी वेळ राहिला नाही तर महत्त्वाचं कार्य माझ्या हातून राहू नये अशी विनंती करते. श्री समर्थांनी श्री वाल्मिकींनी रचलेल्या लिहिलेल्या या वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडातला आपण भाग पाहत आहोत. तत्पूर्वी आज होळीच्या निमित्तानं होलिकोत्सव सगळीकडे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपण सगळे ज्ञाते आहात, फार सांगायला नको. पण या होळीच्या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देते. कशासाठी की या फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलिकोत्सव साजरा केला जातो. खरं कारण काय आहे
की हा वसंतातला पहिला सण आहे आणि आपल्या भारतीय परंपरेनुसार फाल्गुन महिना हा शेवटचा महिना आहे आणि त्यातला हा तसा मोठा. पुन्हा रंगपंचमी वगैरे तर आहेतच, पण जे लोक स्वैरपणानं वागतात, कडक शिस्त आणि शिथिल स्वैराचार यांच्यामधला बिंदू शोधून काढणं, तो आहे होळीचा उत्सव. मनापासून साजरा केला जातो आणि वसंताला वाढवणारा, परंतु वसंताच्या वैभवातही संयमाचं सूत्र आपण विसरता कामा नये. भगवान शंकरानं कामदहनही सुंदर हे एक सुंदर तत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. वसंताला निमित्त करून जर काम शिवत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न करील, काम म्हणजे सगळ्या आपल्या वासना इच्छा आपल्याला माहिती, तर तो स्वतःचा नाश करून घेतो. आणि म्हणून मर्यादेत असलेला काम भगवंताची विभूती आहे. कामोस्मी भरतर्षभ असं म्हणलेलं आहे विभूती योगामध्ये. पण ती जर आपण मर्यादा ओलांडली तर तो आत्मघातक ठरतो. आपल्या परिचयाचा प्रल्हाद, लाडका भक्त आणि त्याचे पिता हिरण्यकश्यपू, एकदम दोन टोकं. हा भक्त प्रल्हाद भगवंतावर निस्सीम प्रेम करणारा आणि त्याच्याविरुद्ध भगवंतावर अत्यंत असूया द्वेष ठेवणारा आणि म्हणून मुलालाही त्रास देणारा. विविध प्रकारे त्याला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. प्रल्हादाने आपल्या वडिलांचं मत बदलण्याचा किंवा त्याचं मन बदलण्याचा खूप प्रयत्न केला आणि पित्यानं तर त्याला जितक्या प्रकारे त्रास देता येईल त्याचा प्रयत्न केला. पण त्याचा ईश्वरवाद इतका वाढत होता की सगळ्या लोकांपर्यंत, सगळ्या प्रजाजनापर्यंत पसरलेला होता. आणि आसुरी वृत्तीचा हा पिता मुलाच्या असल्या गोष्टी कशा चालून घेईल. त्यांनी शिक्षकांना वगैरे कसं हे केलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण अजून एक महत्त्वाचा जो त्यांनी प्रयत्न केला तो म्हणजे काय, की त्याला जिवंत अग्नीमध्ये फेकून देणं. आता प्रल्हाद अग्नीतनं कदाचित पळून गेला असता, म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर, ती आत्या म्हणजे हिरण्यकशिपूची बहीण जिचं नाव होलिका होतं, आणि तिला असं वरदान होतं की सद्वृत्तीच्या माणसाला जर त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. पण हिरण्यकशिपूला असं वाटतं की तिच्या मांडीवर जर प्रल्हादाला ठेवलं तर प्रल्हाद मात्र जळून जाईल आणि आपली होलिका तशीच राहील. पण घडलं उलटंच. जगातल्या सद्वृत्तीचं नेहमी विजय होत असतो आणि त्यामुळं तिच्या मांडीवर प्रल्हादाला दिल्यावर त्यानं कबूल केलेलं आहे आणि परिणाम व्हायचा तोच झाला. होलिका जळून भस्म झाली, सद्वृत्तीचा विजय झाला आणि प्रल्हाद हसत नाचत बाहेर आला. मग आपण हा होलिकेने एवढ्या प्रल्हादासारख्या निष्पाप चांगल्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला आणि आपण तिचं पूजन कशासाठी करायचं. तर त्या पूजनाच्या मागं अजून एका गोष्टीचं स्मरण आहे की ती ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसणार होती त्या दिवशी नगरातील सगळ्या लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित केला होता. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि प्रल्हादाला जाळू नये म्हणून त्याची प्रार्थना केली होती. म्हणजे हा उत्सव आपण तेवढ्यासाठी करायचा की लोकहृदयाला त्यानं इतकं जिंकलेलं होतं की या घटनेवर प्रतिबिंब आपल्या पडतं याच्यामध्ये, आणि अग्नीनं लोकांच्या अंतःकरणाची प्रार्थना स्वीकारलेली आहे. लोकांनी इच्छिलं ते ऐकलं आणि होलिका नष्ट झाली. आणि तिसरा हेतू असा आहे की होलिका म्हणजे दुष्ट. आता आपण काय करतो हल्ली, जे काही खराब असेल घरातला सगळा म्हणतात कचरा काढायचा आणि तो जाळायचा. तो भौतिक कचरा नाहीच जाळायचा. आपल्या मनामध्ये जो काही कचरा असेल, दुष्टपणा असेल, तो आजपासून जाळण्याचा सगळेजण निश्चय करूया, संकल्प करूया. आणि तिचं दहन केल्यानंतर, त्या दुष्ट प्रवृत्तीचं दहन केल्यानंतर प्रल्हादासारखी सुष्ट प्रवृत्ती, म्हणजे आपण वैयक्तिक जरी नसलो, आपला ग्रुप हा सगळ्याला अपवाद आहे, पण तरीसुद्धा आपल्या आसपास जे असे कोणी आहेत त्यांचासुद्धा दुष्टपणा दूर करण्यासाठी आपण आज भगवंताजवळ, अग्निदेवाजवळ, हुताशनीजवळ प्रार्थना करूया. आणि सगळ्यात जे काही दुष्ट असेल ते नष्ट होऊ देत आणि सुष्टू असेल, चांगलं असेल
त्याची वाढ होऊ देत, वृद्धिंगत होऊ देत, अशी आपण देवाला प्रार्थना करूया. रामाला प्रार्थना करूया. समर्थांनी सुद्धा आपल्याला रोज जो उपदेश केलेला आहे, रोज आपण दासबोध वाचत आहोत, ऐकत आहोत, चिंतन करत आहोत. आणि त्याच समर्थांनी वयवर्ष 14व्या वर्षी टाकळी इथं जे वाल्मिकी रामायण लिहून काढलं. खूप जणांना अजूनही ते माहिती नाही. आजही आमच्याकडं काही पाहुणे आलेले होते कुटुंब प्रबोधनचे, आणि सगळ्यांना वाटतं की हे दासबोधाचं पुस्तक आम्ही दाखवतोय. म्हटलं नाही, समर्थांनी लिहिलेला हा रामायणाचा ग्रंथ, म्हणजे त्याचे 7 भाग आहेत, त्यातला एक भाग फक्त बघा म्हटलं तुम्ही. आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे की इतक्या लहान वयात त्यांची जी साधना आहे त्यातली ही एक महत्त्वाची साधना आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की सुमित्रेनं कौसल्याची चांगली हे घातलेली आहे, समजूत घातलेली आहे, आणि हळूहळू शांत व्हायला सांगितलेलं आहे. कौसल्याचा शोक शांत करण्यासाठी सुमित्रा, सु म्हणजे चांगली आणि मित्रा म्हणजे मैत्री असलेली, अशी ती तिच्या नावातच आहे त्यात अर्थ, आणि त्यामुळं तिचा शांत झालेला आहे. आता काय होतं बघा, 15 दिवसानंतर गुढीपाडवा आहे आणि लगेचच 9 दिवसांनी रामनवमी येणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की चारीही भावंड अर्थात श्रीराम हा पहिला त्या योग्य अगदी प्रसन्न अशा दिवशी प्रसन्न वातावरणात जन्माला आलेला आहे. पण त्याच्यासाठी दशरथांना पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला होता. आणि काल परवाच मी ऐकत होते की याच्या बऱ्याच कथा आहेत, निरनिराळ्या कथा आहेत. तर सगळे जसं आत्ता म्हणलं की त्या प्रल्हादाला मारण्याचे सगळे प्रयत्न जेव्हा ह्याचे फसले तेव्हा त्यांनी तो अग्नीचा हे घेतलेला आहे. तसंच सगळे प्रयत्न करूनही पुत्रप्राप्ती होत नाही, म्हणून शेवटी वसिष्ठांकडे दशरथ जातो आणि म्हणतो की आता मला काहीतरी उपाय सांगा. तर ते म्हणतात थांबा, योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगतो. आणि असं तिथं सांगितलं गेलं परवा की त्याच रात्री दशरथाला एक स्वप्न पडलं आणि त्याच्या हातून 2 पुरुष आणि एका स्त्रीचा मृत्यू झाल्याचं स्वप्न पडलेलं आहे. तेव्हा पुन्हा तो वसिष्ठांकडे जातो सकाळीच आणि विचारतो की मला हा असं का बरं भयंकर स्वप्न पडलं, माझ्या हातून असा संहार का बरं झाला. वसिष्ठ सगळं त्रिकालज्ञ होते. त्यांनी सांगितलं, दशरथ आता योग्य वेळ आलेली आहे, तुम्ही आता पुत्र कामेष्टी यज्ञ करा. आणि ते सगळं पुढं झालेलं आहे हे आपल्याला माहिती. पण इथे अयोध्याकांडामध्ये हा प्रसंग कसा येतो याचा मी खूप काळ विचार करत होते की आज आपल्याला जो पाहायचा आहे तो श्रावणाचा इतिहास. सर्ग 65वा आता चालू आहे, अजून निम्म अयोध्याकांड शिल्लक आहे. तर जेव्हा तो नरशार्दूल राम वनात लहान बंधू समवेत आश्रयाला आलेला होता तेव्हा दशरथाला त्यानं केलेल्या एका दुष्कृत्याची आठवण येते. रामलक्ष्मणांच्या वनात जाण्यामुळं इंद्रासमान असणारा तेजस्वी राजा ग्रहणात अंधारामुळं सूर्य जसा निस्तेज होतो तसा तो महापराक्रमी राजा अर्ध्या रात्री जागा होऊन तेच त्याचं कृत्य आठवत होता. मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला त्याला ते स्वप्न पडलं होतं त्याचा इथे संदर्भ सगळा आता दिसतो. आणि ते आठवून त्याला त्या अर्ध्या रात्री घडलेला प्रसंग आठवून कौसल्याला तो म्हणतोय, काय म्हणतोय बघा, अगं कल्याणी, जर तू जागी असशील तर माझं अशुभ बोलणं ऐकतेस का. जग्राहो पप्लवगतस तमस सूर्य इवांशुमान, म्हणजे सूर्य जसा निस्तेज होतो आणि तसा हा राजा अगदी निस्तेज झालेला आहे. आणि तिला म्हणतो की अगं कल्याणी, मनुष्य जे जे शुभाशुभ कर्म करतो त्याचं फळ त्याला कालक्रमानुसार भोगावंच लागतं, प्राप्तच होतं. ऐहिक आणि पारलौकिक कर्म करण्याच्या आधीच त्याच्या गुणदोषांबद्दल तो जाणत नसतो. आणि विद्वान लोक त्याला बालबुद्धीचा किंवा मूर्ख म्हणतात. ज्या प्रमाणात त्यांनी उदाहरणं ते इतकी सुंदर दिलेली आहेत, जसे ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत इतके दृष्टांत देतात, तसे इथेही म्हणले की जसं आम्रवन तोडून पळसाच्या वनाचा आश्रय घ्यावा
आणि फळाची अपेक्षा करावी, तसं ती बघून आणि मग ती फुलं आली तर त्याला काही फळ येत नाही, तर ती फुलं आलेली बघून मनुष्य निराश होतो. इयम दशरथस्य, इथं सगळं दशरथ तत्त्वज्ञान आता सांगतोय. यदाचरति कल्याणी नरः कर्म शुभाशुभम सौवश्यम फलमाप्नोति तस्य कालक्रमागतम. जो आपल्याकडे सगळा कर्मसिद्धांत सांगितलेला आहे आपल्या संस्कृतीनं, तो इथं तो तिला सांगतोय की जे जे मनुष्य कर्म आचरण करतो, शुभ असेल किंवा अशुभ असेल, त्याचं नक्कीच त्याला फळ भोगावं लागतं, नक्कीच भोगावं लागतं. म्हणून त्यांनी आत्ता मगाशी जसं पळसाच्या ह्याचं सांगितलं तसं पुन्हा संदर्भ दिलेला आहे की तो असं म्हणतोय की मी जणू काही आंब्याच्या वनाचा त्याग करून पळसाच्या वनाचा आश्रय घेतलाय, त्या पापाचं फळ आता मला प्राप्त झाले. आणि अजाणता माणसानं विषप्राशन केलं तर त्याचा शेवटी काय होतो? जीवनाचा अंत हाच होतो. त्याप्रमाणेच माझ्याकडून अजाणतेपणे पूर्वी पापकर्म केलं गेलेलं आहे. बघा, कुणालाही काही सांगितलेलं नसेल ना, तरी आपल्या हातून घडलेल्या चुकीचं माणसाला सतत आत काहीतरी टोचत राहतं आणि मग योग्य वेळ आल्यावर आपण ते सगळं व्यक्त करतो. तशीच दशरथाची अवस्था झालेली. आता कधीचा प्रसंग आहे बघा, किती वर्षापूर्वीचा आहे. तो म्हणतो की अगं देवी, मी तुझं पाणी ग्रहण केलं ना, तेव्हा मी युवराज होतो. नंतर माझ्या मनाला आनंदित करणारा वर्षाकाळ आला. आत्ता खरं वसंत आहे, त्यावेळेला हे व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. तर वर्षाकाळाला जमिनीतील सर्व रस शोषून घेऊन आपल्या किरणांनी जमिनीला तप्त करून सूर्य नक्षत्राच्या दक्षिण दिशेला जाऊ लागला. परवा आम्ही ह्याला गेलो होतो ना, हळेबीड वगैरे तिकडे आणि शृंगेरीला. तर तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की एक असं मंदिर आहे की ज्याच्यामध्ये 12 राशींचे खांब आहेत आणि सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला त्या दिवशीची जी रास असेल त्या राशीवर त्याचं पहिलं किरण येतं आणि तिथे चमकतो तो खांब. तसं आता इथं म्हणलेलं आहे की हा सूर्यसुद्धा काय करतो, तर आपल्या किरणांनी जमिनीला तप्त करून नक्षत्राच्या दक्षिण दिशेला जाऊ लागला. म्हणजे त्याचं जे नक्षत्र असेल त्या दक्षिण दिशेला जायला लागला. आता सगळीकडं पाण्यानं भरलेलं पावसाळी ढग वातावरण होतं. उन्हानं अत्यंत केविलवाणे झालेले चातक आणि मोर आनंदित झाले होते. आपल्यालाही बघा असा ढग पहिला जेव्हा ढग भरून येतात तेव्हा शेतकऱ्यांना, या चातकांना, पक्ष्यांना, सगळ्यांना खूप आनंद होतो. मोरही नाचायला लागतात. आणि जे पाण्याचे स्रोत होते ते ढगांच्या येण्यानं पावसामुळं भरून गेले होते. ढगातून पडणाऱ्या पाण्यामुळं भूमी शांत झाली होती. हिरव्यागार कुरणावर मोर, चातक आनंदानं बागडू लागले होते. मला हे निसर्गवर्णन मुद्दाम सांगावंसं वाटतं की लगेच सृष्टीमध्ये जे चैतन्य येतं त्याचा परिणाम आपल्यासुद्धा मनावर होत असतो. आणि अशाच वेळेला त्या दशरथाला तो सुखकर काळ आहे तेव्हा तो काय करतो, तुणीर म्हणजे भाता बांधून धनुष्य घेऊन तो शरयू नदीवर गेला असं स्वतः सांगतोय कौशल्याला की तेव्हा मी शरयू नदीवर गेलो. आणि त्याचं एक आश्चर्यकारक असं त्याचं कौशल्य होतं की शब्दाच्या म्हणजे आवाजाच्या रोखानं तो बाण मारायचा. म्हणजे समोर दिसलं नाही आपलं बक्ष तरीसुद्धा चालेल, पण आवाजाच्या रोखानं तो ते मारत होता. आणि तिथंसुद्धा तो शब्दवेध करण्याच्या इच्छेनं त्यानं धनुष्य ताणून धरलेलं होतं. आणि नदीच्या त्या निर्जन तीरावर रात्री तहानलेला कोणी एखादा वन्य प्राणी आला तर आपल्याला त्याची शिकार करता येईल. आणि म्हणून तो एकांतात धनुष्य ताणून बसला होता. कुठं बसलेला होता? खरं तर एका वृक्षावर बसलेला होता. आणि मग तिथे पाण्यावर आलेला रेडा, रानटी हत्ती, हरिण किंवा इतर श्वापद मी मारीन असा तो सगळा विचार करत होतो. आणि तेवढ्यात त्याला खरा आवाज कशाचा आला आहे की पाण्याची घागर भरल्यामुळं जो आवाज आला तो हत्तीच्या ध्वनीसारखा होता. डुब 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 जो आवाज आला असेल तो. आणि तो आवाज दृष्टीच्या टप्प्यात नव्हता पण पाण्यातून ऐकू आलेला होता. तेव्हा त्याला असं वाटलं की नक्कीच छान कुठला तरी मोठा प्राणी हत्ती आलेला आहे आणि आज आपल्याला चांगली शिकार मिळणार आहे. आणि त्यांनी चटकन बाण धनुष्याला लावला. पाण्यातून जिकडून शब्द आला तिकडंच नेम धरला आणि तो बाण धनुष्याला सोडला.
अन्यं वापि मृगं हन्मि शब्दे श्रुत्वाभ्युपागतम् अथाहं पूर्यमाणस्य जलकुंभस्य निस्वनः अचक्षुर्विषये श्रौषम वारणस्येव नर्दितं. वारण म्हणजे हत्ती बरं का, आणि नर्दित म्हणजे त्याचा आवाज. सोहम परमसंहृष्ट शरम संधाय कारमुके, असं यांनी म्हणलेलं आहे समर्थांनी. शब्दम प्रतिजले क्षिप्रम अभिलक्ष्यमुपद्गतः ततस्य पुंखम तीक्ष्णाग्रम विकृष्य धनुरुत्तमम. अगदी जोरात त्यानं, आणि त्याला बघा असे पिसं वगैरे लावलेली असायचे म्हणून सपुंखम म्हणलेलं आहे त्यांनी. मुक्तम वा निशितम बाणम अहमाशी विषोत्तमम. शिवाय त्या बाणाला विष लावलेलं असायचं, म्हणजे तो जो प्राणी असेल तो पटकन मरून जावा. तस्मिन् निपतिते बाणे घोरमार्तस्वरम ततः. आणि तेवढ्यात त्याला घोर असा आर्तस्वर ऐकू आला. अश्रौषम पुरुषस्याहम इदम च परिदेवितम. अत्यंत व्याकुळ झालेला असा एका पुरुषाचा आवाज त्यानं ऐकलेला आहे. प्रविविक्ताम नदीम रात्रा उदाहारोहमागतः. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या हातून हा बाण प्राण्याला लागलेला नाही आहे, हा एका पुरुषाला लागलेला आहे. सर्पाच्या विषासारखा असणारा तो बाण सोडला होता. तिथूनच अत्यंत करुण स्वर ऐकू आला. आणि माणसाचं बोलणं बघा, वेदना झाल्यावर माणूस लगेच बोलायला लागतो ना. आपल्याला सुद्धा एवढासा काटा, एवढासा कडा रुतला तरी आई आई ग मेलो 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 असं जसं आपण म्हणतो, तेवढ्याशा कणानी याला तर एवढा मोठा बाण लागलेला होता. आणि तो बोलतोय. कोण बोलतोय? आपण सगळे जाणकार आहात की श्रावण बोलत होता. या ओसाड जलाशयावर मी पाणी नेण्यासाठी आलो असताना कुणी बरं मला बाण मारला? वनात राहून वन्य आहारावर जगणाऱ्या माझ्यासारख्या संन्यस्त ऋषीचा शस्त्रानं का बरं घात केला आहे? वृद्ध अंध दीनवल्कल धारण करून राहणाऱ्यांचा पुत्र असणारा मी. त्याचे आईवडील कसे आहेत? तर अंध आहेत, वृद्ध आहेत, दीनवल्कल धारण करणारे आहेत, गरीब आहेत बिचारे. आणि अशांचा का बरं घात केला असेल? मी कुणाचा काय दोष केलेला आहे किंवा काय केलेलं आहे? माझ्या वधामुळं कुणाचा काय फायदा होणार आहे? इषुणाभिहतकेन कसे हा अपकृतम मया. अपकृत म्हणजे अपकार मी कुणाचा केलाय? ऋषे संन्यस्तदंडस्य वने वन्येन जीवतः कथम तु शब्देन वधो मद्विधस्य विधीयते वृद्धस्यांधस्य दीनस्य वल्कलाजिनवाससः. अशी मी अजिन वस्त्र वर्णन परिधान केलेल्या वृद्ध अंध अशा आईबापांचा मी मुलगा असताना कथम नु शस्त्रेण वधो मद्विधस्य विधीयते. वाल्मिकी रामायणातही असंच वाक्य वापरले की कथम नु शस्त्रेण. दोनमध्ये कसा फरक आहे बघा. मुद्दाम मला हे सांगावंसं वाटतं की मगाशी सांगितलं की त्याला शब्दांनी आवाजाने तो हे करत होता, बाणाचा वर्षाव करत होता किंवा बाण बरोबर मारत होता. तर समर्थांनी लिहिलेल्या रामायणात कथम तू शब्देनं हा शब्द वापरलाय. आणि वाल्मिकी रामायणाच्या ज्या प्रती आहेत त्याच्यामध्ये कथम तू शस्त्रेण म्हटलंय. आता छोट्याशा शब्दावरून लक्षात येतं की ही जी सूक्ष्मता आहे समर्थांनी वापरलेली. शस्त्रेणपेक्षा शब्देनं हा शब्द अगदी परफेक्ट त्यांनी वापरलाय. त्यांना कुठली प्रत मिळाली होती ही अजूनही सापडत नाही आहे. खूप प्रयत्न चालले. पण मला तरी असं वाटतं की एवढं त्यांनी वाङ्मय रचलेलं आहे तेव्हा त्यांची प्रतिभाच 14व्या वर्षीसुद्धा हे समोरचं बघून लिहित असताना सुद्धा जागृत होत असणार. आणि त्यांनी आवश्यक तिथे काही असे शब्दप्रयोग केले असतील. खूप म्हणजे आश्चर्य वाटण्याजोगी ह्या गोष्टी आहेत बघा. तो म्हणतो हे इतकं त्याचं दाखवलंय बघा, हे सगळं स्वतःचं स्वगत. माझ्या जीवनाचा नाश झाला तो म्हणतो याचं मला वाईट वाटत नाही हो. माझ्या वधानं माझ्या वृद्ध आईवडिलांचाही घात झाला आहे, वध झाला आहे. त्या दोघांचा मी दीर्घकाळ सांभाळ केला होता. मी जर पंचत्वात विलीन झालो तर ते कसे जगू शकतील? आज माझ्यामुळं ते दोघं खरोखर नेत्रहीन झालेले आहेत. आणि आज तर अगदीच
पंगू झालेले आहेत. मातरौ पितरौ चोभौ वृद्धावद्य कथं तुतौ तदंधम मिथुनम ह्यद्य दीर्घकालम भृतम मया. भृतम म्हणजे त्यांचं भरण पोषण. मी तर म्हणते सध्याच्या काळातल्या सगळ्या तरुणांना हा श्रावणवधाचा सर्ग पाठवून द्यावा, वाचायला सांगावा. परवाच वाचलं की आईवडिलांना म्हातारे झाल्यानंतर भिंतीच्या आधारानं चालावं लागतं. वडिलांच्या हाताचे धब्बे चांगल्या रंग दिलेल्या भिंतीवर पडल्यानंतर सुनबाई तर नाराज होतेच, पण तिच्याकडे बघून मुलगाही वडिलांना रागावतो आणि म्हणतो तुम्ही हात धरून नाही चाललात तर बिघडेल का, एवढे चांगले रंग तुम्ही खराब करता. दुसऱ्या दिवशीपासून ते वडील गप्प झाले, हात सोडून चालायला लागले. तिसऱ्या दिवशी धपकन पडले, चौथ्या दिवशी गतप्राण झाले. आजचा श्रावण आणि कालचा श्रावण हे अगदी बघण्याजोगं आणि अगदी विचार करण्याजोगं आहे बघा. तो मयी पंचत्वमापन्ने कामवृत्तिं वर्तयिष्यतः अथ चक्षुर्वियोगं हि संप्राप्तौ तौ गुरु मम मातरं पितरं चोभावनुशोचामि मद्वधे तदेतन्मिथुनं वृद्धं चिरकाल भृतं मया. हेच वाल्मिकी रामायणात तसेच आहेत वर्ण, थोडेसे शब्द वेगळे आहेत. मयी पंचत्वमापन्ने कामवृत्ती वर्तयिष्यती. तिथं वर्तयिष्यतः म्हणजे बरोबर द्विवचन वापरले आणि इथे कामवृत्ती म्हणून वर्तयिष्यती असं एकवचन वापरले. असे क्रियापदाचेही फरक त्याच्यात आढळतात. फक्त मगाच्या कथेतला चांगला भाग पुढं सांगते की त्या मुलाचा मुलगा जो नातू आहे त्या वडिलांचा आजोबांचा, त्याला वाईट वाटतं. त्याला माहिती नसतं हे असा प्रसंग झालेला आहे. आणि ते जे चित्र आहेत नंतर त्या मुलाला वाईट वाटलं, मग त्यांनी तिथं रंगारी बोलून चांगलं त्याला डेकोरेशन केलं आणि वडिलांचे हात तसेच ठेवले. नंतर त्याला पश्चाताप झालेला आहे. पण त्या छोट्या मुलाला ते माहिती नव्हतं. त्यानं शाळेच्या स्पर्धेमध्ये ते चित्र काढलं होतं आणि त्याचा पहिला नंबर आला. तर आईवडिलांनी विचारलं हे तुला काय असं चित्र काढावंसं वाटलं. तर त्यांना सांगितलं माझ्या आजोबांचे ते शिक्के होते आणि आमच्या घरात त्यांची आठवण म्हणून आता त्याच्याभोवती असं डिझाईन केलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे आणि मला ते आवडलं म्हणून मी काढलं. आता हा किस्सा मात्र तिसऱ्या पिढीला आपण चांगले संस्कार करू शकतो याच्यासाठी. आणि त्या मुलानं ते पहिला नंबर आलेला पाहिल्यानंतर वडिलांना खूप खूप हळहळ वाटली. पण काय म्हणतात, अब पछतावे होतं क्या जब चिडिया चुग गई खेत. वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला वडिलांबद्दल वाटून काहीच उपयोग नाही. म्हणून प्रत्येकानं श्रावणबाळ व्हावं. आम्हाला आत्ता आमचा श्रावणबाळच सगळ्या यात्रेला घेऊन गेला होता. सगळे नातेवाईक कळवत होते आजचा श्रावणबाळ, आजचा श्रावणबाळ. खरंच असा श्रावणबाळ प्रत्येकाच्या घरात जन्माला आला पाहिजे. जन्माला नाही तरी आपण त्याला घडवला पाहिजे. कोणा पापात्म्यानं त्याचे पाय अडवण्याचं दुस्साहस केलं आहे. कुणी बलवानानं आम्हा सर्वांना असं दुर्बल करून टाकलं आहे. ह्या बाणानं फळे कंदमुळे खाणारा ठार झाला. कोणत्या शब्दात विलाप करणाऱ्या पित्याचं सांत्वन होईल. अंध असलेल्या वृद्धांना मी एकटाच पुत्र आहे. त्या पुत्रवत्सल पित्यावर ही वेळ आली आहे. माझ्या मुलाला एवढा वेळ का लागलाय, ते किती काळजी करत होते हो. हे त्यांना कसं बरं कळेल. जास्त उशीर झाला तर माझे पिता रागावतील. माझी वार्ता समजल्यावर आधीच दुर्बल असलेली माझी माता मृत्यूशी झगडू लागेल. चिराय मे ह्यद्य मे पुत्र कस्मादित्यभिधास्यती. का बरं उशीर झाला असं म्हणत राहतील. व्यक्तम सरमतीत्येव क्रोधमेष्यति मे पिता. पूर्वीचे वडील आईवडील रागवत होते, रागवायचा त्यांना हक्क होता. का उशीर झाला आता काहीही विचारायचं नसतं. विज्ञास्यति मे बाधामिमां दुर्बलतान्वितां व्यक्तं ज्ञास्यति मे माता मृत्युं तत्क्रीडती मिव. त्याला वाटतं माझ्या आईला जर कळलं हे काय झालेलं आहे तर माझी आई मृत्यूशी खेळ करेल हो. मी नदी किनाऱ्यावर विद्धवून पडलेलो आहे हे जर ते जाणत नाही आहेत, पण आपल्या मुलाची ही अशिष्टता जाणून ते माझ्याकडं दोषांनी पाहतील आणि धराशायी पडलेला आहे हे माहिती नाही आहे.
पण ब्रह्मचारी, नियतव्रती, अजातशत्रू, तपस्वी, सगळी स्वतःची विशेषणं बघा, असा आहे तो. अशा माझ्यावर असा प्रसंग कसा ओढवला. आज या रात्री सर्वथा प्रसंग येऊन माझे मरण ओढवले. तापसाचं अशा प्रकारे झालेलं निधन कुणी हो पाहिलं असेल. मला असं अप्राप्त मरण, अयोग्य वेळी आलेलं, जसं आपण हल्लीचा ॲक्सिडेंट म्हणतो तसे अप्राप्त मरण आहे. आणि ते प्राप्त झालं यात शंकाच नाही. इथंच पूर्वजन्मी, पण ही ओळ किंवा हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की पूर्वजन्मीच्या कर्माचं हे शुभ अशुभ फळ मिळत असतं. प्राप्य पुण्यकृताम लोकान, आहे की नाही, असं गीतेत सांगितलेलं आहे की पूर्वी जर चांगलं कर्म केलं असेल तर त्याला शुभ अशा घरामध्ये, शुभ लोकांच्या घरामध्ये, पंडितांच्या घरामध्ये जन्म मिळतो. पण तो म्हणतो की आज ही घटना घडली म्हणजे माझ्या हातून काहीतरी पूर्वी काहीतरी अशुभ कर्म फळ केलं, म्हणजे कर्म केलं असेल त्याचं हे मला फळ मिळते. इह पूर्वकृतम कर्म शुभाशुभम वाप्यते उपाघ्रायती मूर्धानम कस्येदानीं पिता मम. आता हे माझे पिता, मूर्धानम म्हणजे मस्तक. बघा लहान मुलाला की आपलं मूल जवळ आला खूप वर्षांनी की त्याचं मस्तकाचं अवघ्राण करणं, हुंगायचं, काय प्रेम असतं वडिलांचं त्याच्यामध्ये. आता अग्निहोत्र ते माझ्या मस्तकाचं अवग्रहण करायचे, आता ते कुणाचं मस्तकाचं अवग्रहण करतील. अग्निहोत्राच्या वेळी कुणाला बरं निर्देश देतील आणि माती आणि शेणाने माखलेले कुणाचे बरं अंग प्रेमानं जवळ घेऊन त्याला स्वच्छ करतील, नाही का हो. मुलं अगदी लडबडून येतात, पण आईला त्यात आनंद वाटतो, वडिलांनाही आनंद वाटतो. हल्लीचे वडीलही सगळं करू लागतात आणि मग ते कुणाला स्वच्छ करतील. असं ह्या हृदयामध्ये बाण लागलेला विलाप करणारा हा ऋषिकुमार अश्रू भरलेल्या डोळ्यांनी शुद्ध अर्पून अगदी विपन्न अवस्थेत भूमीवर कोसळला. पण इतकं बोललाय बघा तो बाण लागल्यानंतर. अर्थात तो बोलला का नाही माहिती नाही, पण वाल्मिकीने आणि समर्थांनी या सगळ्या भावभावना सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि असतंच, बोलता जरी आलं नाही तरी हे सगळं मनामध्ये आपल्या आलेलं असतं. कस्य अग्निहोत्र कालेषु दास्यत्याज्ञा पिता मम कस्य गोत्रजोध्वस्त स्नेहशीलेन वारिणा संप्रमार्शति संहृष्ट परिष्वज्य पिता मम स एव मार्तो विलपन् मुने सुतशरेण गाढं हृदये विपीडिता. खरा हा मीटर बदललेला आहे. क्षितौ विपन्नो व्याधितो भवत्तदा विमूढचेताश्च्युत बाष्पलोचना. ज्याच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत आहेत, असा माझा पिता काय करत असेल आणि असं म्हणून तो कोसळला. मला ना इथंच पूर्वीची एक कविता आठवती, म्हणावी का आत्ता असं वाटतंय का शेवटी. शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ हा आई गे दीर्घ फोडूनी हाक तो पडला जाऊनी झोक ये राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी आसवे आणुनी नयनी तो वदला हा हंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा. मग खळवळुनी नृपास बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ मम म्हातारे माय बाप तानेले तरु खाली असतील बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आणाया निर्मळ वारी मी आलो या कासारी
ही लग बग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या गात्रे ऋतुनी बसला, परी झाकुनी सत्य कसे राहील. विधी लेखन होई फोल, काळीज त्यांचे फाटून शोकावे गे. ते येतील माझ्या मागे, घ्या झारी ही मी त्यांचा बोल लागला. त्याचा बोल लागला जावया खोल. सोडिला श्वास शेवटचा, शेवटला तो जीव बिहग फडफडला. तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा घाई घाई घाई. अडखळला ठाई ठाई, अडखळला ठाई ठाई. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. आपल्याला बघा 3री 4थीला ही कविता होती. खरंच इतकी हृदयस्पर्शी आहे की सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि आता दशरथाच्या मनातले किंवा खरा प्रसंग काय झालाय हा आपण बघूयात. की थोड्या वेळानं तो तपोधन ज्यानं बाण मारलाय त्याला उद्देशून तो म्हणतोय, आपलं जखमी हृदय दाखवून व्याकुळ होऊन पुन्हा विलाप करू लागला. कुमार रथापासून इतकं त्याचं वय लहान आहे बघा, की इतक्या लहान वयापासून तपश्चर्येत मग्न असणारा तो सांगतोय की मी आज इथं वृक्षाप्रमाणे उन्मळून पडलो आहे. आई मला आता पाहू शकत नाही, वडिलांना मी आता पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे माझ्या अंध वृद्ध माता पित्यांची जणू काही मी हत्याच केली आहे. अंध असूनही माझ्याकडून त्यांच्यासाठी काहीच केलं गेलं नाही. मी असा इथे पडलेलो आहे. माझी हत्या करून त्या 2 वृद्धांची हत्या करण्याचं पाप कर्म कुणी बरं केलेलं आहे. अजून त्याचं ते बोलणं चालू आहे. एकूणच पुत्र असणारे ते दोघे त्यांचा पुत्र मारला गेल्यावर कसे जगतील. त्या दोघा तपस्व्यांची मी सुखाची आशा आणि पुत्राची आशा आहे. एक पुत्रौ कथौ वृद्धौ हतपुत्रौ चरिष्यतः, तयोर्मयी सुखाशाच पुत्राशाच तपाचितौ. ते तप करणारे त्यांचा मी एकमेव आधार होतो. राजा दशरथ म्हणतो, अत्यंत करुण स्वरात तो रात्री केलेला त्याचा विलाप ऐकून माझं मन सुद्धा विषण्ण झालं. हे सगळं कौशल्यला तो सांगतोय. सगळा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे आणि मीच गलितगात्र झालोय. नंतर अंधाराने वेढलेल्या शरयू नदीच्या तीरावर त्याचा माग घेत घेत मी जात असताना शरयू नदीच्या दर्शनानं मी आनंदित होऊन उत्साहानं तिथं पोहोचलो. म्हणजे दुःखाच्या प्रसंगी सुद्धा नदीचं दर्शन आपल्याला किती आनंद देतं ते एवढा प्रसंग इथं सांगतायत. आणि त्याच्या श्वासाचा आवाज शरयूच्या पहिलं तीरावरील भेसूरपणे ओरडणाऱ्या लांडग्यासारखा ऐकू आला. म्हणजे तो शेवटच्या जे म्हणतात ना धाप लागली तो असा आवाज त्याचा येत होता. आणि तिथं शरयूचं पात्र अरुंद होतं. त्या रात्रीच्या प्रभावानं तो तसा ध्वनी ऐकू आला. अद्य निश्वसतस्तस्य शब्दमश्रौषमीरितं, चेष्टतस्सरयू पारे भेकसेव विकुचिता. आता भेक म्हणजे खरं बेडूक आहे असा एक अर्थ आहे. शरयूच्या अल्पविस्तारा, लहान आहे तिचं पात्र. तस्मिन् देशे तदा भवत् निशीथत्वाच्च शर्वर्या श्रूयते तस्य तध्वनी. रात्रीच्या वेळी सगळं शांत असल्यामुळं त्याचा तो आवाज ह्याला ऐकू आलेला आहे. आणि तो म्हणतो, चंद्र आणि हिमाप्रमाणे पांढरा फटक मी पडलो. त्याच क्षणी त्याच्यावरही प्रकाश पडला. म्हणजे ते एकदम चमकलंय. आणि हाही त्याला पाहिल्यानंतर एकदम निस्तेज झाला. पांढरा फटक पडलो आपण म्हणतो ना, तशी त्याची अवस्था झाली. आणि त्या नदीच्या पाण्यातून पोहून
कसा तरी मी त्या पलीकडच्या काठावर पोहोचलो. आता नदीतून जायला काही तिथं नाव बिव नव्हती हो. आणि बाण लागून एक तपस्वी शरयू नदीच्या काठावर पडलेला होता. नुकतंच बालपण संपलेलं, इतकं छान वर्णन केले बघा. अगदी बालपण नाही आणि यौवन पण नाही, अशी मधली अवस्था होती त्याची. यौवनानं पूर्णपणे प्रवेश केलेला नव्हता. तरुण वयाचा, जटा विखुरलेल्या, घागरीतील पाणी सोडून गेलेलं, सगळं सांडून गेलेलं आणि धुळीनं भरलेल्या रक्तानं माखलेला बाण लागून जखमी झालेल्या त्या तरुणाला पाहून मी लगेच तो म्हणतो नदीचं पाणी उंजळीत घेऊन त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पहिलं पाणी पाजण्याचं काम त्यानं केलंय बरं का. पण पुढे म्हणतो बाल्यमतिक्रांतम नात्याभ्यागत यौवनम सौम्ये वयसी तिष्ठन्तम असौम्यावस्थितं दशाम अवकीर्णं जटाभारं प्रवृद्ध कलशोदकं पांशुशोषित दिग्भागं संधान शरपीडितां. मी संधान सारल्यामुळं त्या शरानं पीडित झालेला होता. अथ नद्याः प्रगृह्याहं सत्वरं सलिलांजली. तेवढं त्याला अगदी, कारण हा मुळात सत्वगुणी हो. त्याचं काही असं, दशरथ इतका पराक्रमी होता, सर्वांवर प्रेम करणार होता, प्रजानुरंजन करणारा होता, पण हे नकळत घडलेलं पाप आहे बघा. अत्यंत तीक्ष्ण अग्राचा, सुवर्णमंडित आणि असा दर्शन स्पर्शनाक्ष, म्हणजे स्पर्शनाला प्रसन्न श्वेतपुच्छ, ते अशी जी पिसं असायची ती श्वेतरंगाचं होता, म्हणजे सारस किंवा बगळा याची पिसं त्याला लावलेली होती. आणि असा तो माझाच बाण होता. त्याच्या लक्षात आलं की आपणच बाण मारलेलं त्याला लागलाय आणि त्या ब्राह्मणाचा घात करणारा तो माझा बाण ओळखून मी अस्वस्थ झालो. पुन्हा बाणानं हृदयविद्ध झालेल्या त्याच्याकडं पाहून माझं गलित गात्र झालेलं मन माझंही आक्रोश करू लागलं ग. निरीक्षच पुनस्तस्य तं शरं हृदयेर्पितं रुरोद हृदयं शोको मम सम्मूढ चेतसः. तोही सम्मूढ बनलाय. हा हतोस्मिति वदत सहसा प्रापतं भुवि तेन विप्लुत नेत्रेण वीक्षमाणस् तथा स्वितः. मी त्याला मारले असं म्हणत स्वतःही हा दशरथ म्हणतो मी कोसळलो जमिनीवर. तेव्हा रक्त पाझरणाऱ्या व्याकुळ नजरेनं माझ्याकडंच तो पाहत होता. शांत तपस्वी होता आणि मला पाहून तेजानं जणू काही मला जाळूनच टाकेल की काय, अशा क्रूर वाणीनं आणि त्रासलेल्या अस्वस्थ मनानं तो म्हणतो, हे राजा, वनात राहणाऱ्या माझ्याकडून काय अपराध झालाय रे, की वडिलांकरता पाणी नेण्यासाठी आलेल्या माझा तू घात केलायस. एक बाण वर्मी लागल्यामुळं तू खरोखरच माझी माता आणि माझे पिता या दोघा अंधांचाही घात केलेला आहेस. एकेन खलु बाणेन मर्मण्यभिहते मयी द्वावंधौ नियतौ मातात माता जनयिता मम. मला जन्म देणारा माझा पिता सुद्धा रे त्यामुळं मरण पावलेला आहे, म्हणजे मरणार. असं ते दोघं अंध, दुबळे, तहानलेले असून माझी वाट पाहत असतील. माझ्या येण्याची आशा धरून नसलेले ते अतिशय कष्टानं आपली तहान दाबून ठेवतील आणि मी इथं जमिनीवर पडलेलो आहे हे माझ्या पित्याला कळणार सुद्धा नाही होता. खरोखरच हे जाणून सुद्धा ते अशक्त, दुबळे असल्यामुळं काय बरं करू शकतील. पितायन माम न जानाति शयानम पतितम भुवी. मी इथं जमिनीवर पडलो हे त्यांना कसं कळणार. जाननपि च किं कुर्यात अशक्तीर पराक्रमा. म्हणजे त्यांना पराक्रमही नाही आणि सामर्थ्यही नाही आहे. पितुरेव च मे पूर्वम शीघ्रमाचक्ष राघव. तो म्हणतो जा, लवकर जा, माझ्या पित्याला सांगा. मात्वामद्य दहेत क्रुद्धो वनमग्निरिवेधितम. तो सांगतो की लवकर जाऊन त्यांना सांगा, नाहीतर त्यांच्या क्रोधाग्नीनं तुम्ही सुद्धा भग्न व्हाल. आणि मोडून पडणारा एखादा वृक्ष दुसऱ्याला कसा वाचवू शकेल. अरे रघुकुलोत्पन्न राजा, त्यानं ओळखलंय हा राजा आहे. तूच लवकर जाऊन माझ्या पित्याला हे वृत्त सांग. वनातील तप्त अग्नी जसा संपूर्ण वन जाळून टाकतो त्याप्रमाणे ते तुला रागानं, क्रोधानं भस्म करतील. आणि जवळच माझ्या पित्याचा आश्रम आहे, तो रागावणार नाही. अशा रीतीनं तू त्याला प्रसन्न करून घे. आणि ब्रह्महत्या तुझ्या आदेशामुळे झालेली आहे,
तेव्हा तो माझ्या बाणानं जखमी झालेला बालक मला म्हणतो की त्याच्याजवळ जाऊन त्याच्या छातीतून तो बाण मी जोरातून उपसून काढला. त्याला असं वाटतं की तो बाणामुळं त्याला वेदना होत आहेत. पटकन त्यांनी तो बाण काढला. त्याला वाटत होतं हा जिवंत राहील, पण त्याला जिवंत राहण्याची इच्छा असून सुद्धा तो बालक क्षणात अचेतन झाला. बाण काढता क्षणी श्वास घेणाऱ्या, कसाबसा श्वास घेणाऱ्या आणि डोळे मिटून पडलेल्या त्या मुनीच्या देहातून प्राण निघून गेले. बोलणंही संपलं, सगळंच संपलं. तस्योपानास्यतम बाणम उज्जहार बलादहम. घाईनं काढला तो, पटकन काढला. त्याला असं वाटतं की त्याच्या वेदना कमी होतील, पण नाही हो, त्याचे प्राणच गेले. खूप आहेत, पण आता जास्त सांगणार नाही. आणि असा महर्षी पुत्र मृत्यू पावला, तेव्हा मी त्याला खाली ठेवलं आणि या मोठ्या संकटामुळं मीच अतिशय खिन्न झालो. आता शेवटचं आहे, दशरथाचं मरण का ओढवलं, पण दशरथाला पुत्रप्राप्ती का झाली हेही याच पुढच्या सर्गामध्ये आपल्याला त्याची बीजं पेरलेली दिसतात. की आता हा पाहून दशरथ अतिशय काय म्हणू व्याकुळ झालेला आहे. त्याला स्वतःची चूक लक्षात आलेली आहे, पण ऐन वेळेला काहीच माणू करू शकत नाही. एकदा म्हणतात ना, शब्दाचा बाणसुद्धा असाच असतो की एकदा सुटला की सुटला, मग त्या जखमा होतातच आयुष्यभराच्या. हा ऋषीपुत्राचा अयोग्य वध झाल्यामुळं तो दशरथ इतका विलाप करतो आणि कौसल्येला म्हणतो की त्या श्रावणाच्या शरीरातील तो विषारी बाण काढून टाकून त्याच्या वडिलांना सांगण्यासाठी मी त्याच्या आश्रमाकडे गेलो. अज्ञानामुळं केलेल्या त्या महापातकामुळं माझी इंद्रिय व्याकुळ झाली होती आणि आता माझे कल्याण कसं होईल याचाही मी विचार करत होतो. त्या ऋषींच्या मुखावरील तेज पाहून मी नंतर उत्तम पाण्यानं पूर्ण भरलेली घागरही घेऊन निघालो. त्या आश्रमामध्ये मी त्याच्या वृद्ध अंध अशा हात धरून पुढे नेणारा कोणीच नसल्यामुळं पंख कापलेल्या घायाळ पक्षाप्रमाणे असलेल्या त्या मात्या पित्याला पाहिलं. कोणीच नव्हतं त्यांच्याजवळ. आणि पुत्रावरील प्रेमामुळं त्याच्याच गोष्टी बोलत असणाऱ्या, पुत्राच्या येण्याची वाट बघत असणाऱ्या त्या दोघांची अपेक्षा मी भंग केली होती. माझ्या पावलांचा आवाज ऐकून ते मुनी मला म्हणाले, त्यांना आला वाटतं आपला मुलगा. अरे बाळा, का रे उशीर झाला? लवकर पाणी घेऊन ये. तू बराच वेळ पाण्यामध्ये खेळत होतास काय? त्यामुळं तुझी आई फार उत्सुक झाली होती. आणि मुला, मी सुद्धा बरं. जर माझ्याकडून किंवा तुझ्या मातेकडून काही चूक झाली असेल तर मनात ठेवू नकोस. तूच आता आमच्या आंधळ्यांची गती, मती आणि दृष्टी आहेस रे. आमचे प्राणही तुझ्यातच आहेत. मग तू का बरं बोलत नाहीस? कारण हा गप्प बसलेला होता. मलाही आठवतं तिसरीतला हा पाठ. ते असा चंबू घेऊन तो पाण्याचा बसलेला आहे आणि दशरथ काहीच बोलत नाही. यदि किंचित व्यलिकंते कृते मात्राथवा मया तत्कामये त्वाम्मा भूयाश्चिरा येता क्वचित गतः. आता त्याच्या सद्गदित कंठानं बोलण्याचं धैर्य गोळा करून आता दशरथ बोलतोय. घाबरलेला आहे, अडखळतोय आणि शब्द बोलता येईना. थरथर कापत म्हणालो, मुनी, मी क्षत्रिय दशरथ राजा आहे, आपला पुत्र नाही. सज्जनांनी निंद्य मानलेलं कर्म करून मी आपल्याजवळ आलो आहे. हे भगवान, पाणी पिण्यासाठी आलेलं एखादं श्वापद किंवा हत्ती मारण्यासाठी मी हातात तीर घेऊन शरयू नदीच्या काठावर आलो होतो. तेव्हा मी जलकुंभ भरण्याचा आवाज ऐकला. हत्ती सापडलाय असं वाटून मी बाण सोडला हो. आणि मी मारलेल्या बाणानं जखमी झालेल्याला पाहण्यासाठी तीरावर गेलो तर बाणवर्मी लागून गतप्राण होणारा एक तपस्वी जमिनीवर पडलेला मला दिसला. घाबरलेला मी त्या ठिकाणी येऊन त्या तपस्व्याला पाहिलं. हे भगवंत, हत्ती मारण्याच्या इच्छेनं मी आकाशात शब्दवेधी बाण सोडला. ज्यानं आपला पुत्र मारला गेला त्याच्या शरीरातून बाण काढताच तो प्राणाचा त्याग करून दिवंगत झाला. हे ऐकून त्या दाम्पत्यानं प्रदीर्घ काळ शोक केला. अंबरडा फोडलेला आहे श्रावण. उर्वरित नष्टतेज अशा माझ्या बाबतीत आपणच काय तो निर्णय घ्यावा, न्याय द्यावा असं तो म्हणतोय. अजानता मया पुत्रो हतस्ते दयितो मुने
शेषमेवं गते तेजो मयी सृष्टुम किंवा स्रष्टुम त्वमर्हसि. ही अत्यंत पापविद्ध वाणी ऐकून ते मुनी मला शाप देण्यास समर्थ होईनात. शोकाकुल होऊन डोळ्यात पाणी आणून ते मुनी हात जोडून माझ्या समोर येऊन मला म्हणाले, मुनी तपश्चर्या करत असताना जाणून बुजून ब्रह्मचर्यावर असा बाण चालवला की ज्यानं अखिल कुळाचा नाश होईल. असा तो शाप देणार होता की अख्ख्या कुळाचा नाश होईल जर जाणून बुजून केलं असतं तर. पण केवळ अज्ञानापोटी तू हे कृत्य केलं आहेस म्हणून तू अजून जिवंत आहेस. रघुकुळच आता शिल्लक राहिलं नसतं जर हे कृत्य बुद्धिपुरस्सर केलं असतंस तर. आता आम्हा आंधळ्यांची काठी असलेल्या बालकाला निर्दयी बाणानं तू ठार केलंस, त्या ठिकाणी आम्हाला घेऊन चल. जमिनीवर पडलेल्या पुत्राला आम्हाला पाहायचे. शेवटच्या पुत्रस्पर्शानं मला जगण्याचं बळ मिळेल. कदाचित हा शब्द फार त्यांनी वापरलेला आहे. आणि रक्तानं अंग माखलेला, अजीन आणि वस्त्र अस्ताव्यस्त पडलेला, शुद्ध हरपून कायमचा झोपी गेलेला यमधर्माच्या वंशास प्राप्त झाला आहे. अतिशय शोकाकुल झालेले आहेत ते. आणि उभयताना त्या ठिकाणी हा घेऊन गेला. सपत्नीक त्यांना पुत्राचा मृतदेह दाखवला. मुलाला असं गतप्राण झालेलं पाहून अतिशय पुत्रशोकाने विवळ होऊन आर्तनिनाद करीत त्याच्या देहावर ते कोसळले. माता अतिशय विलाप करत होती. चक्क वासरू गेलेल्या गायीप्रमाणे आपल्या पुत्राचं मुख चाटू लागली. खरोखर प्राणाहूनही प्रिय हा माझा पुत्र आज कसा दूरवरच्या प्रवासाला गेलाय आणि मला माझ्याशी का बरं बोलत नाही. मला आलिंगन देऊन माझ्या नंतर जा रे बाळा. अरे बाळा, माझ्यावर रागावलायस का बरं बोलत नाहीस. त्यानंतर वडिलांनी त्याच्या सर्वांगाला स्पर्श केला. म्हणाले, अरे प्रिय पुत्राला जिवंत करण्यासाठी मी अत्यंत आतुर झालो आहो. अरे बाळा, मी तुझा पिता मातेसह इथे आलो. ताबडतोब उठ, गळा मिठी मार. अरे शास्त्र वा दुसरं काहीतरी म्हणत असलेल्या कोणाचे बरं मी अध्ययन ऐकू. आता तू काय जे रोज म्हणायचंस त्यांना तर कळायचं नाही शास्त्र विस्त्र. अरे पुत्रा, आम्हा दोघा भुकेलेल्या अंधांना आता कोण बरं कंदमुळं आणून देईल. या तुझ्या वृद्ध तपस्विनी मातेला हे पुत्रा मी दुर्बल कसा रे सांभाळू आता. अरे पुत्रा, तू एकटाच इथून जाऊ शकत नाहीस. तू आणि तुझ्या तुझ्याबरोबरच मातेबरोबरच तू जाशील. आम्ही दोघंही तुझ्या मृत्यूमुळं शोकाकुल झालेले आहोत. लवकरच आमच्या प्राणांचा त्याग करून तुझ्यासह आम्ही स्वर्गलोकी गेल्यावर स्वतः त्या कृपण धर्मराजाकडं पुत्राची भिक्षा द्या अशी याचना करीन. संध्या करून, होम करून, दोन्ही हातांनी स्पर्श करून कोण बरं माझ्या शरीराला आनंदित करील. जर निरपराधी असूनही पापकर्म करणाऱ्याकडून तुझा वध झाला असेल तर हे पुत्रा, रणांगणातील शूरांना, मृत्यूला सहजपणे सामोऱ्या जाणाऱ्या शांत तपस्व्यांना, यज्ञ तप करणाऱ्यांना मृत्यूनंतर जी गती प्राप्त होते ती गती तुला नक्कीच प्राप्त होईल. वेदांगामध्ये पारंगत असणारे मुनी जेथे ययाती, नहुष इत्यादी राजर्षी गेले, जिथे गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी गेले, जिथे सुवर्णदान करणारे, भूदान करणारे दानी गेले, ज्या ठिकाणी दोन्ही सुख देणारे सत्यवादी गेले, त्या शाश्वत लोकांमध्ये हे पुत्रा तुला स्थान प्राप्त हो. या कुळामध्ये जन्मलेल्या वाईट गती प्राप्त होणार नाही. देहन्यास कृतायांच ताम गतिम गच्छ पुत्रक. खूप संदर्भ सांगायचे ते, पण वेळ आता संपेल. असं म्हणत तो मुनी आपल्या पत्नीसह आपल्या अतिशय विलाप करू लागला. दुःखानं व्याकुळ झालेला आपल्या पत्नीसह त्यानं आणलेलं पाणीसुद्धा प्यायला तयार नव्हता. आणि अत्यंत तेजस्वी दिव्य देह धारण करून आलेल्या विमानात बसून आपल्या मातापित्यांना तो मुलगा म्हणतोय, आपल्या दोघांची सेवा केल्यामुळं मला ही मोठी सद्गती मिळालेली आहे. आपण दोघेही लवकरच माझ्याजवळ याल. त्यालाही तीच ओढ होती. आणि आपण दोघांनी फार शोक करू नये, हा राजाही अपराधी नाही असंच भवितव्य होतं, त्यामुळं माझा हा मृत्यू झालेला आहे. आणि असं बोलून तो ऋषीपुत्र स्वर्गलोकी गेला. तो पत्नीसह आपल्या पुत्राला उदक देऊन उभा असलेला ऋषी हात जोडून
उभ्या असलेल्या दशरथाला म्हणतोय, म्हणजे दशरथ सांगतोय, तो मला म्हणाला, अजाणतेपणी तू माझ्या पुत्राचा वध केलेला आहेस, त्यामुळं मीही तुला आता जाणून शाप देतो. ज्याप्रमाणे पुत्राच्या शोकानं व्याकुळ होऊन मी प्राणत्याग करत आहे, त्याचप्रमाणे तूही पुत्राच्या शोकानं प्राणत्याग करशील. अद्यैव जहिमां राजन् मरणे नास्ति मे व्यथा, यशरेणेकपुत्रं मां त्वमाकर्षीरपुत्रकं, त्वयापि च यदज्ञानात् निहतो मे स बालकः, तेन त्वामपि शप्सेऽहं सुखदुःखमतिदारुणं, पुत्रव्यसनजं दुःखं यदेतन्मम साम्प्रतम्, एवं त्वं पुत्रशोकेन राजन कालम करिष्यसी. तुला सुद्धा अशीच वेळ येईल. तेव्हा दशरथ पुढे सांगतोय, असा शाप मिळवून मी पुन्हा नगरीत परत आलो ग. आणि ते दोघंही पुत्र शोकानं स्वर्गवासी झाले. तो ब्राह्मणाचा शापच आज फलद्रूप झाला आहे, कारण पुत्र शोकानं माझे प्राण जाऊ पाहत आहेत आणि डोळ्यांनीही मी ते पाहू शकत नाही. माझी स्मृतीही लोप पावत चालली आहे. यमाचे दूत घाई करतायत ग. जर मला राम स्पर्श करेल आणि मी त्याच्याशी बोलेन तरच मी जगेन. माझे प्राण अतिशय व्याकुळ झाले आहेत. ह्यापेक्षा मोठं दुःख कुठलं. मी वनवास संपून अयोध्येला परत आलेल्या धर्मज्ञ सत्यवचनी पराक्रमी रामाला मी पाहूच शकणार नाही. नेह पश्यामि धर्मज्ञं रामं सत्यपराक्रमं, निवृत्त वनवासं तम अयोध्यां पुनरागतम. आता शुक्राप्रमाणे वनवासाला जाऊन परत आलेल्या रामाला जे पाहतील ते सुखी होतील. वनात गेलेल्या रामाचं दर्शन होत नसल्यामुळं निर्माण होणारा शोक माझे प्राण शोषून घेतोय. ज्याप्रमाणे वादळामध्ये वृक्ष उन्मळून पडतात, तसा मी उन्मळून पडलोय. वनातून परत आलेल्या रामाचे शुभकुंडलांनी युक्त असलेलं सुंदर मुख जे पाहतील ते मनुष्य नाही तर देव आहेत. आणि रामाचं हे मुख जे पाहतील ते खरंच धन्य होत. असं म्हणत म्हणत रामाचं स्मरण करीत तो राजा रात्र संपत आल्यावर जसा चंद्र निस्तेज होतो तसा क्षीण होत हळूहळू जमिनीवर पडला. हे राम, हे पुत्र म्हणत म्हणत त्या राजानं आपल्या प्राणांचा आणि आयुष्याचा त्याग केला. असा दीनवाणेपणानं शोक करत असताना आपल्या प्रिय पुत्राच्या वनवासामुळं अत्यंत त्रासलेल्या त्या राजानं मध्यरात्र उलटून गेल्यावर आपल्या प्राणांचा त्याग केला. हा राघव महाबाहो हा ममाद्यासनाशनः, हा पितृप्रियमेनाथ हा ममापि गतसुत, हा कौसल्येन पश्यामि हा सुमित्रे तपस्विनी, हा नृशंसे ममा मित्रे कैकेयी कुलपांसनी. वाल्मिकी रामायणात या सगळ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. समर्थांनी लिहिल्यामध्ये मात्र त्याच्यामध्ये फक्त हा पुत्र हा राम म्हणूनच त्यांनी शोक केलेला आहे. शेवटचं गीत घ्यायचं होतं, पण आता वेळेसाठी तुम्ही सांगाल तसं, म्हणजे त्याच्या संपलेला आहे. पण तो संपता संपता गदिमांनी जे रचलेलं आहे गीत, की दाटला चहूकडे अंधार. तुम्ही जर म्हणालात तर घेणार, नाही तर मग थांबणार. एखादंच कडवं म्हणते आणि थांबते. पुढच्या वेळेला सगळं म्हणूयात. हां, चालेल. कारण ते गीत आत्ता म्हणजे जसं ते या प्रसंग अनुरूप आहे. हा म्हणूनच, हो म्हणूनच अनुरूप आहे म्हणून. हा, दाटला चोहीकडे अंधार, देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार. दाटला चहूकडे अंधार, दाटला चहूकडे अंधार. दश दिशं तिमिरमयं जातं, प्रभवती विकला तनुर्न दातुं.
प्राणस्याधारं दाटला चोहीकडे अंधार. आज आठवे मजसी श्रावण, शब्दवेधमी शब्दवेधती मृगया भीषण. पारधीतमी वधिला ब्राह्मण, त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख अपार. दाटला चोहीकडे अंधार. त्या अंधाची कंपित वाणी आज गर्जते माझ्या कानी. यमदूतांचे शंख होऊनी त्याच्या सममी पुत्रवियोगे तृषांत सामरणार. दाटला चोहीकडे अंधार. अंधस्य च वागसौ कल्पिता यमदूतानां शंखो भूत्वा. कर्णे मम गर्जति वाधुना, सुतस्य विरहात् सैव म्रियते हम तृषार्तवन्नूनं. दातुं प्राणस्याधारम्. श्रीरामाच्या स्पर्शावाचून अतृप्तच हे जळखे जीवन. नाही दर्शन नच संभाषण, मीच धाडिला वनात माझ्या. माझा त्राता राजकुमार पसरला चोहीकडे अंधार. मरणासमधी मज राम दिसेना, मरणसमयी मज राम दिसेना. जन्म कशाचा आत्मवंचना, अजून न तोडी जीवबंधना. धजेल संचित कवी उघड मज, कधी उघडे मज मोक्षाचे द्वार. दाटला चोहीकडे अंधार. काय कुंडलम थांबू का कुंडलमंडित नयन मनोहर. श्रीरामाचा वदन सुधाकर. फुलेल काया गाढत मावर. जाता जाता या पाप्यावर फेकित रश्मी तुषार. दाटला चहूकडे अंधार. अघटित आता घडेल कुठले, स्वर्ग सौख्य मी दूर लोटले. ऐक कैकेयी दुष्टे कुटिले, भाग्यासह तू सौभाग्यासही क्षणात अंतरणार. दाटला चोहीकडे अंधार. पाहतील जे राम जानकी, देवच होतील मानव लोकी. स्वर्ग सौख्य ते काय आणखी, अदृष्टा तुझ ठावे केव्हा रामागम होणार. दाटला चोहीकडे अंधार. श्रीराम राम राम क्षमा करी तू
मज कौसल्ये क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले क्षमा देवते सती उर्मिले क्षमा प्रजाजन करा चाललो सुखदुःखांच्या पार दाटला चोहीकडे अंधार क्षमा पित्याला करी श्रीरामा पतित पावना मेघश्यामा राम लक्ष्मणा सीतारामा गंगोदकसा अंती ओठी तुमचा जय जयकार दाटला चोहीकडे अंधार क्षमस्व जनकं हे रघुनंदन पतितोद्धारक मेघश्यामल सीते लक्ष्मण हे रामानुज गंगोदकवत भवतु मुखे मे वो जय जयकारम् प्राणस्याधारं दशदिशं तिमिरमयं जातं दशदिशं तिमिरमयं जातं. धन्यवाद आणि क्षमस्व, थोडंसं विलंब झाला तरी मी संस्कृत गीत म्हणायचं थांबले शेवटी.